ओ काका, ही नोट दुसरी द्या, फाटलेली आहे. किराणा दुकानात किंवा बसमध्ये हा संवाद तुम्ही रोज ऐकत असाल, बरोबर? पण मित्रांनो, आता हा संवाद लवकरच इतिहास जमा होणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय पुन्हा एकदा बाजारात पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या जोरदार तयारीत आहे. होय, तुमच्या खिशातील 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचा लूक आता बदलणार आहे. देशातील ग्रामीण आणि निम शहरी भागात आजही कागदी नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण या कागदी नोटा लवकर खराब होतात, फाटतात किंवा पाण्यात भिजून नष्ट होतात. आरबीआयच्या पाटणा आणि मुंबईत झालेल्या नुकत्याच 2 मोठ्या बैठकांमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली असून आता प्लास्टिक नोटा आणण्याच्या हालचालींना वेग आलाय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता देशातील एटीएम मशीन्स देखील या प्लास्टिक नोटांसाठी अपग्रेड केल्या जाणार आहेत. पण आरबीआय अचानक हा निर्णय का घेते? त्याचं कारण आहे नोटांचा अवाढव्य खर्च. आरबीआयच्या 2024-25च्या रिपोर्टनुसार कागदी नोटा छापण्यासाठी तब्बल 6,372.8 कोटी रुपये खर्च झालेत, जो आधीच्या वर्षांपेक्षा खूप जास्त आहे. त्यातच फाटलेल्या नोटा गोळा करून त्या नष्ट करणं ही आरबीआय साठी मोठी डोकेदुखी ठरते. एकट्या वित्तीय वर्ष 2025 मध्ये आरबीआयने 23.8 अब्ज खराब नोटा नष्ट केल्या. आणि यात सर्वाधिक प्रमाण कोणत्या नोटांचं होतं माहितीये का? 500 आणि 100 रुपयांच्या. प्लास्टिक नोटा आल्यामुळे हा हजारो कोटींचा खर्च कायमचा वाचणार आहे. आता तुमच्या मनात येईल की अहो, आता तर सगळीकडे यूपीआय चालतं, मग एवढा खर्च कशाला? तर उत्तर असं आहे की डिजिटल पेमेंट वाढत असलं तरी देशात रोख व्यवहारांची मागणी कमी झालेली नाहीये. उलट ती ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेली आहे. सध्या बाजारातील एकूण चलनी नोटांचे प्रमाण 11.5% वाढून तब्बल 42.86 ट्रिलियन रुपयांवर पोहोचलंय. व्यापारी वर्ग असूनही रोख पैशांनाच पहिली पसंती देतोय. तसा हा प्रयोग भारतासाठी नवीन नाहीये. 2012 मध्ये युपीए सरकारच्या काळात 5 शहरांमध्ये 10 रुपयांच्या प्लास्टिक नोटा प्रायोगिक तत्वावर आणल्या गेल्या होत्या. पण तेव्हाचं जुनं तंत्रज्ञान आणि एटीएम मशीन्स या नोटा स्वीकारू शकत नसल्याने तो प्रयोग मागे घ्यावा लागला. पण आता तंत्रज्ञान बदललंय, एटीएम हुशार झालेत. आज जगातील ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड आणि कॅनडा सारख्या जवळपास 60 देशांमध्ये प्लास्टिक नोटा यशस्वीपणे चालत आहेत. ऑस्ट्रेलियाने तर 1988 मध्येच याची सुरुवात केली होती. तर मित्रांनो, प्लास्टिक नोटा आल्यावर तुमचं नोट फाटण्याचं टेन्शन तर संपेलच, पण सरकारचे हजारो कोटी रुपयेही वाचतील. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.